नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीज विथ अविनाश. आज आपण चिकन आळणी बनवणार आहे. चिकन आळणी कसा बनतो गावरान स्टाईलनं आणि चविष्ट ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहत राहा व्हिडिओ. कांदा आपल्याला व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये टाकलेला आपण लसूण, त्याच्यानंतर कांदा, त्याच्यानंतर जिंजर असेल तर ते पण टाकू शकता. आणि हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये कोथिंबीर आहे ते आपण व्यवस्थित भाजून घेतोय, कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत. मग याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहे हळद आणि तुमच्या चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण टाकणार याच्यामध्ये चिकन. चला तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो, असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि याच्यामध्ये आता आपण हळद टाकणार. हळद व्यवस्थित हलवून घ्यायची. त्यानंतर आपण वरतून चिकन सोडणार आहे आणि चिकन सोडल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित त्याला फिरून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे मसाला आणि चिकन. मित्रांनो, अशाच गावरान नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो आणि लाईक करत चला. तुमचा सपोर्ट राहून द्या. आता याच्यामध्ये आपण टाकतोय मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ठीक आहे. आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मीठ मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिट असंच राहून द्यायचं आहे आणि मिक्स करायचं. त्यानंतर आपल्याला वरून गरम पाणी टाकायचं. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं. गरम पाणी का टाकायचं तर त्याचं एक कारण आहे की गरम पाणी टाकल्यानंतर जे चिकन सूप आहे ते टेस्टी लागतं. छान असं मस्त तेल आणि पाणी थोडंसं सुटेपर्यंत याला आपल्याला मित्रांनो थोडंसं शिजून द्यायचं आहे. आणि मग वरून आपल्याला गरम पाणी टाकायचं. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या स्टेप्स आहेत रेसिपीच्या ते फॉलो करत चला, म्हणजे रेसिपी तुम्हाला टेस्टी लागेल मित्रांनो. ही आहे आजची आपली चिकन आळणी रस्साची रेसिपी, गावरान स्टाईल, घरची स्टाईल. हे बघा, आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकतो. हे बघा मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित छान दिसतोय ना असं बघा आता. आणि याला थोडंसं शिजून द्यायचं आहे. मग हा जो रस्सा आहे थोडासा गाढा होऊन जातो आणि अशी टेस्टच वेगळी असणार आहे मित्रांनो. ते पण दाखवतो मी तुम्हाला की याची टेस्ट कशी असेल, खाऊन दाखवणार तुम्हाला. एक 10 मिनटं याला शिजून द्यायचं आहे व्यवस्थित. 10 ते 15 मिनटं चिकन शिजूपर्यंत. ठीक आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी याची टेस्ट कशी लागणार आहे ते तुम्हाला मी लास्टला झाल्यानंतर टेस्ट करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा. बघा मित्रांनो, आपला आळणी रस्सा बनवून रेडी आहे. कसा व्यवस्थित आणि छान दिसतोय बघा आपला आळणी रस्सा. आहे बघा, चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला आळणी रस्सा आणि तुम्हाला म्हटल्यासारखं थोडंसं ठीक पण झालेलं आहे. याची टेस्ट भयंकर लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला मी टेस्ट घेऊन दाखवतो. आपला हा चिकन आळणी जो रस्सा आहे तो झालेला आहे रेडी. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे टेस्ट करून दाखवतो मी. आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे. तर मित्रांनो, त्याची टेस्ट कशी आहे ती तुम्हाला सांगतो. खतरनाक असणार आहे, आधीच सांगतो.